हॅलो स्टुडंट, आपण बघतोय रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स, दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण लिटमस टेस्ट बघितली. अल्कोहोलमध्ये लिटमस पेपर, रेड लिटमस असेल किंवा ब्ल्यू लिटमस असेल तर कुठलाही इफेक्ट होत नाही, कुठलाही चेंज होत नाही. परंतु फिनॉलमध्ये रेड लिटमस ब्ल्यू लिटमस रेड होतो. ब्ल्यू टर्न्स रेड while red remains red. It means that it is acidic in nature, but it is a weak acid. Weak acid. The reactions due to breaking of OH bond. Reactions of alcohols and phenols, due to breaking of OH bond. ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे, म्हणजेच काय, ड्यू टू ॲसिडिक कॅरेक्टर. That is due to acidic character. आता अल्कोहोल जरी लिटमस टेस्ट निगेटिव्ह दाखवत असला तरी सुद्धा अल्कोहोलची रिॲक्शन बेसिक मेटल, ॲक्टिव्ह बेसिक मेटल लाईक सोडियम सोबत त्याची रिॲक्शन केली तर त्यापासून सोडियम अल्कॉक्साईड तयार होतं आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. सोडियम किंवा पोटॅशियम दोन्ही कसे अल्कली मेटल्स आहे. ROH प्लस Na gives RONA plus H2. To balance the reaction, twice of ROH plus twice of Na gives twice of RONA plus liberation of H2 gas. Similar reaction with potassium, twice of K gives twice of ROK plus H2. It means that alcohol is slightly acidic. म्हणजे जरी तो लिटमस टेस्ट निगेटिव्ह दाखवत असला तरी ही रिॲक्शन सांगते तर अल्कोहोल हे ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतं. आणि सेम रिॲक्शन ही फिनॉलसोबतही होते. प्लस Na, तर इथं रिॲक्शन मात्र NaOH, दॅट इज स्ट्रॉंग बेस, gives sodium phenoxide ONA plus H2O, यातला H आणि यातला OH plus H2O, सोडियम फिनॉक्साइड. These are the reaction due to acidic character of alcohols and phenols. Then one text question is, arrange the following substances according to their decreasing acidic character. H4OH हे N प्रोपिल अल्कोहोल,
त्यानंतर टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, देन फिनॉल अँड पॅरानायट्रोफिनॉल. तर 4 सबस्टन्सेसमध्ये कुठलं मोर ॲसिडिक आणि कुठला सबस्टन्स हा लेस ॲसिडिक आहे ते जस्टिफाय करायचं आणि त्याचं रिझन द्यायचं. आता ॲसिडिक कॅरेक्टर, ॲसिड कशाला म्हणायचं? अकॉर्डिंग टू आर्हेनियस थिअरी, द सबस्टन्स विच गिव्ज H+ आयन्स इन ॲक्वेस सोल्युशन नोन ॲज ॲसिड. एखादा सबस्टन्स पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो H+ आयन्स देत असेल तर त्याला ॲसिड असं म्हटलं जातं. तर लोअर मेंबर्स हे कसे, अल्कोहोलचे लोअर मेंबर्ससुद्धा वॉटर सोल्युबल आहे. मग आता 4ही कंपाऊंडमध्ये OH बॉन्ड आहे का ज्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर हा H+ मिळू शकतो. आणि हा कॉन्जुगेट बेस आहे, त्याचा हा कॉन्जुगेट बेस म्हणजे ROH असं अल्कोहोलचा रिप्रेझेंटेशन असेल तर हे त्यातलं कॉन्जुगेट बेस ऑफ अल्कोहोल. RO, that is alkoxy group, is conjugate base, and ARO minus H+, this is conjugate base of phenol. मग आता कुठला सबस्टन्स सहजासहजी H+ आयन देऊन टाकाल? आता अल्कोहोलमध्ये इथं जो R ग्रुप आहे, R ग्रुप म्हणजे अल्किल ग्रुप, तर तो कसा आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. त्याला काय आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट, जो आपण +I ने दाखवतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. increasing the number of alkyl group increase the electron donating inductive effect. जितके R ग्रुप असतील तितका इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त असेल, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आता इथं हा एक कार्बन आहे आणि त्या एक कार्बनला इथं चेन जोडलेली आहे आणि तो एक कार्बनलाच हा ऑक्सिजन जोडलेला आहे. त्यानंतर इथं सेकंड कंपाऊंडमध्ये इथं 3 अल्किल ग्रुप आहे म्हणजे मिथिल ग्रुप अटॅच आहे आणि तो कार्बन ज्याला 3 मिथिल ग्रुप अटॅच आहे असा कार्बन ॲटम ऑक्सिजनला अटॅच आहे. म्हणजे इथं 3 कार्बनकडून इलेक्ट्रॉन्स दिले जातील आणि ते इलेक्ट्रॉन्स हे ऑक्सिजनकडे दिले जातील. म्हणजे त्या इलेक्ट्रॉन्समुळे काय होणार? इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन दी ऑक्सिजन इज इन्क्रीजेस. मग आता ह्या दोनमध्ये आपण कम्पेअर केलं, CH3, CH2, CH2 आणि OH, तर ह्या कार्बनला एकच कार्बन अटॅच आहे, ओके नाही? आणि ते चेनमध्ये म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी, इलेक्ट्रॉन डोनेटिंग डेन्सिटी इज ड्यू टू ओनली 1 कार्बन ॲटम, हिअर 3 कार्बन ॲटम्स. मग इथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज झाली तर हा काय करणार? जो हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं अट्रॅक्शनसुद्धा इन्क्रीज होणार, म्हणून तो सहजासहजी H+ देत नाही, तर H+ला बांधून ठेवण्याचं काम करतो. परंतु फिनॉलमध्ये OH जर यानं H+ आयन दिला तर हे काय होतं? फिनॉक्साईड आयनमध्ये याचं रूपांतर होतं. O-H+, हायड्रोजन हा H+ स्वरूपात जर डोनेट केला तर तो फिनॉक्साईड आयन होतो. आणि धिस फिनॉक्साईड आयन is a stable due to resonance because this aromatic ring, benzene ring, having -I effect, electron withdrawing inductive effect. विड्रॉ म्हणजे काढून घेणं, तो ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करण्याचं काम करतो, खिचून घेण्याचं काम करतो, आणि अल्किल ग्रुप ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवण्याचं काम करतात.
म्हणून ऑक्सिजनची डेन्सिटी वाढली तर त्याचं हायड्रोजनचं अट्रॅक्शन वाढतं. इथं ऑक्सिजनची डेन्सिटी कमी झाली तर हायड्रोजनचं अट्रॅक्शन कमी होतं आणि हायड्रोजन सहजासहजी लूज होतो, निघून जातो. आता ह्याचे जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला बघायचे आहेत, रेझोनेटिंग स्ट्रक्चर किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, कॅनोनिकल स्ट्रक्चर. हा इथं डबल बॉन्ड तयार करल, पुन्हा जो डबल बॉन्डचे 2 इलेक्ट्रॉन्स आहे ते नेक्स्ट कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज तयार करतात. निगेटिव्ह चार्ज म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी, त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज इन्क्रीजेस ऑन कार्बन ॲटम. जी ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती काय होते, शिफ्ट होते ऑक्सिजनकडून सेकंड कार्बनला, सेकंड कार्बनकडून फोर्थ कार्बनला, फोर्थकडून पुन्हा सेकंड कार्बनला, म्हणजे आर्थो पोझिशनला. ऑक्सिजन डेन्सिटी इज मॅक्सिमम ऑन आर्थो अँड पॅरा पोझिशन आणि पुन्हा तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो. अशा प्रकारे दॅट इज डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स टेक्स प्लेस. मग आपल्याला किती कॅनोनिकल स्ट्रक्चर मिळाले, हे ओरिजिनल स्ट्रक्चर आहे 1 2 3 4 अँड 5. इथं 5 कॅनोनिकल स्ट्रक्चर ऑर रेझोनेटिंग स्ट्रक्चर फॉर दी फिनॉल. देअरफॉर फिनॉक्साईड आयन इज स्टेबल. आता आपल्याला 2 मध्ये कम्पेअर करायचं, फिनॉल आणि पॅरा नायट्रो फिनॉलमध्ये कम्पेअर करायचं. आता ह्या स्ट्रक्चरमध्ये आपण रिअरेंज करणार, इथं फक्त लिहून ठेवू आपण 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आता हेच जर पॅरा नायट्रोफिनॉल असेल, इथं NO2 ग्रुप असेल O-. इलेक्ट्रॉन्स ह्या ठिकाणी येणार, सेम तयार होणार आणि इथं सुद्धा फोर्थ पोझिशनला येणार, परंतु फोर्थ पोझिशनला इलेक्ट्रॉन्स हा ब्रेक होऊन इलेक्ट्रॉन्स इथं आले. फोर्थ पोझिशनला इलेक्ट्रॉन्स आल्यानंतर ते नायट्रो ग्रुपवर सुद्धा मूव्ह होतात. आता हे इलेक्ट्रॉन्स कुठे येतील, हे डायरेक्ट वरती न जाता इथं डबल बॉन्ड तयार होईल आणि हा डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि इथं निगेटिव्ह चार्ज ऑन अनादर ऑक्सिजन ॲटम, इथं ह्या ऑक्सिजन ॲटमला आला. मग इथं आपल्याला इथं काय होईल, N हा डबल बॉन्ड, हा मूळचा इथला डबल बॉन्ड, हा जो निगेटिव्ह चार्ज आहे त्यांना नायट्रोजन आणि कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार केला, हा ऑक्सिजन झाला निगेटिव्हली चार्ज, अनादर ऑक्सिजन अल्सो निगेटिव्हली चार्ज. मग आता हा निगेटिव्ह चार्ज असलेला ऑक्सिजन इथं डबल बॉन्ड तयार करतो. हे इलेक्ट्रॉन्स हा डबल बॉन्ड ब्रेक होऊन इथं डबल बॉन्ड तयार होतो. हे पूर्वीचं स्ट्रक्चर होतं, इथं डबल बॉन्ड आणि आता हा बॉन्ड ब्रेक होऊन इथं निगेटिव्ह चार्ज येईल. म्हणजे इथं काय होणार, आपल्याला आणखी एक स्ट्रक्चर मिळणार. बघा इथं काय झालं, आता हा एक बॉन्ड, हे डबल बॉन्ड O, हा डबल बॉन्ड O. त्यानंतर इथं निगेटिव्ह चार्ज तयार झाला, इथं नव्यानं बॉन्ड तयार झाला, हा बॉन्ड इथला ब्रेक झाला, सिंगल बॉन्ड तयार झाला. त्यानंतर हा नायट्रोजन, इथं हा सिंगल ऑक्सिजन त्यावर निगेटिव्ह चार्ज आणि इथं नायट्रोजन ऑक्सिजन डबल बॉन्ड. आता पुन्हा इथं डबल बॉन्ड तयार होतो आणि हा बॉन्ड ब्रेक होऊन ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज जातो. म्हणजे इथली जी लास्ट स्टेप होती ती इथं लास्ट स्टेप झाली. नायट्रोजनला इथं आपण ह्या ठिकाणी नायट्रोजन ऑक्सिजन डबल बॉन्ड दाखवला. आता ह्या ठिकाणी नायट्रोजन ऑक्सिजन डबल बॉन्ड आला. ह्या बॉन्डची जी अरेंजमेंट होती इलेक्ट्रॉन्सची ती डबल बॉन्डची ह्या साईड नव्हती. आता ती
शिफ्ट होऊन ती याला जर नंबर्स आपण 1 2 3 4 5 आणि 6 दिला, 1 2 3 4 5 अँड 6. आता इथं 1 2 मध्ये डबल बॉन्ड होता, 3 4 मध्ये होता, 6 आणि 5 मध्ये होता. आता इथं मात्र चेंज झाला, 2 3 मध्ये, त्यानंतर 4 आणि 5 मध्ये, 6 आणि 1 मध्ये. त्याला म्हणतात डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स टेक्स प्लेस. आणि इथं जे कॉनोनिकल स्ट्रक्चर तयार झाले 1 2 3 4 5 अँड 6, म्हणजे मगाशी फिनॉलमध्ये 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स होते, तर पॅरानायट्रोफिनॉलमध्ये 6 रेझोनेटिंग स्ट्रक्चर. मोअर दी रेझोनेटिंग स्ट्रक्चर मोअर इज दी स्टॅबिलिटी. मग हा जो ग्रुप आहे याला काय म्हणतात? इलेक्ट्रॉन विड्रॉल ग्रुप, जो इलेक्ट्रॉन्स काढून घेण्याचं काम करतो. एक स्टेप कशामुळे वाढली, तर इथं नायट्रोजननं सुद्धा इलेक्ट्रॉन्स खेचून घेतले, ऑक्सिजनपर्यंत आले, ऑक्सिजनकडून पुन्हा कुठे गेले, तर रिंगकडे गेले. त्यामुळे एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर इथं वाढलं. म्हणजे फिनॉलच्या कम्पेअर पॅरानायट्रोफिनॉल हे इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त खेचण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यामुळे हा हायड्रोजन जो आहे तो कसा होतो? मोअर ॲसिडिक. देअरफॉर इट लुजेस इझिली. मग आता आपला सिक्वेन्स काय होईल बघा. फोर्थ कंपाऊंड इज मोअर ॲसिडिक, दॅन सेकंड कंपाऊंड इट इज मोअर ॲसिडिक, दॅन फर्स्ट कंपाऊंड अँड विच इज मोअर ॲसिडिक than this is third compound. हे थर्ड, हे फिनॉल काय आहे? 3. फोर्थ इज मोर ॲसिडिक दॅन थर्ड विच इज मोर ॲसिडिक दॅन फर्स्ट, अँड ॲट लास्ट व्हेरी लेस ॲसिडिक इज टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, का ज्या ठिकाणी 3 CH3 ग्रुप आहे जे ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतात, आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढल्यामुळे हा H+ सहजासहजी निघून जाऊ शकत नाही. Then second reaction, esterification reaction. Esterification reaction, due to it is also breaking of OH bond. फर्स्ट आपण बघितलं ॲसिडिक कॅरेक्टर, अँड सेकंड इस्टरिफिकेशन रिॲक्शन. आपण जनरली बघतो कार्बोक्सिलिक ॲसिड रिॲक्ट्स विथ अल्कोहोल, गिव्स इस्टर. दिस इज रिव्हर्सिबल रिॲक्शन कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ H+, इस्टर RCOO R' प्लस H2O. ही झाली इस्टरिफिकेशन रिॲक्शन. परंतु तो केवळ कार्बोक्सिलिक ॲसिड सोबतच इस्टर तयार करत नाही, तर असाईल हलाईड असेल, ॲसिड क्लोराईड, त्याला ॲसिड क्लोराईड असं म्हणतात, ॲसिड क्लोराईड. आणि दुसरा रिएजंट हा ॲसिड अनहायड्राईड. ॲसिड अनहायड्राईड. म्हणजे 3 रिएजंट 1 2 3 3 रिएजंटची रिॲक्शन ज्यावेळेस अल्कोहोल सोबत होईल त्यावेळेस जो प्रोडक्ट मिळणार आहे तो इस्टर प्रोडक्ट असणार आहे. आता ह्या आपण याचे जनरल रिॲक्शन लिहू अगोदर. ही इस्टरिफिकेशन बाय यूजिंग कार्बोक्सिलिक ॲसिड, ही जनरल रिॲक्शन RC∼O Cl असाईल ॲसिड क्लोराईड प्लस ROH इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. इथं मात्र काय आहे? इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. आता हा अल्कॉक्सी ग्रुप
इथं अटॅच होतो. आणि आता शिल्लक काय राहिलं, हा H आणि Cl. Therefore byproduct is HCl. HCl is a strong acid and that strong acid reacts with pyridine. pyridine हे बेस आहे आणि HCl न्यूट्रलाइज करण्यासाठी pyridine वापरलं जातं. RC डबल बॉन्ड O O R डॅश. आता R डॅश कुठून आला, तर जो अल्किल ग्रुप आहे अल्कोहोलचा त्याला आपण R डॅश असं म्हणू, प्लस HCl. and third reaction RC double bond O O C double bond O R. आता हे जे ॲसिड अनहायड्राइड आहे, आता ते लिहिताना वेगवेगळ्या पद्धत वापरल्या जातात. असं लिहिलं जातं, काही ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे लिहिलेलं दिसेल, काही ठिकाणी RCO ट्वाईस O, म्हणजे हा RCO 2 वेळा आणि असाही लिहिलेला असतो. म्हणजे तोच फॉर्म्युला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिलेला असला तरीसुद्धा आपल्याला तो आयडेंटिफाय करता आला पाहिजे. प्लस R डॅश OH इन प्रेझेन्स ऑफ H प्लस काय होणार, हा OR डॅश म्हणजे इथं हा बॉन्ड ब्रेक झाला आणि हा H यासोबत रिॲक्ट झाला. म्हणजे बाय प्रोडक्ट काय मिळणार, RC डबल बॉन्ड OH म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड आणि प्रोडक्ट असणार RC डबल बॉन्ड OR डॅश प्लस RCOOH कार्बोक्सिलिक ॲसिड ॲज अ बाय प्रोडक्ट. आता आपल्याला याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स घ्यायचे. आता एक्झाम्पल्स आपल्या बुक्समध्ये, नवीन बुक्समध्ये जरा थोडासा चेंज केला आहे. त्यांनी R ग्रुप टाकून एक्झाम्पल्स दिलेले नाही, तर एक्झाम्पल्स आपण तयार करायचे. अल्किल ग्रुप चेंज करायचा आणि त्यापासून येणारा प्रोडक्ट बघायचा. आता इथंही आपण घेतलं CH3COH काय म्हणायचं त्याला, ॲसिटिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिड झालं ॲसिटिक ॲसिड. इफ यू टेक दिस इज CH3. आता हा H आपण घेऊ शकत नाही, कारण H घेतला तर तो H2O होईल, ओके नाही, ॲसिटिक ॲसिड. मग दोन्ही R काय झाले तर CH3, हा सुद्धा CH3. याचं नाव काय असेल, मिथिल ॲसिटेट. हे ॲसिटिक ॲसिडचं इस्टर. अगोदर ह्या CH3चं नाव आणि नंतर ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडमधल्या ॲसिटेट आयनचं नाव, मिथिल ॲसिटेट. मिथिल ॲसिटेट. आता ॲसिडमध्ये मात्र आपण इथं H घेऊ शकतो, कारण हा काय आहे तर कार्बोक्सिलिक ॲसिडचा फर्स्ट मेंबर आहे. त्याला आपण फॉर्मिक ॲसिड असं म्हणतो, फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड. आता फॉर्मिक ॲसिडमध्ये एकच कार्बन ॲटम आहे, म्हणून त्याला मिथॅनॉइक ॲसिड असंही म्हटलं जातं. मिथेनपासून तयार होणारं, म्हणजे त्या नावातून तयार होणारं ॲसिड म्हणून मिथॅनॉइक ॲसिड. ॲक्च्युली ते अल्डिहाइड आणि कीटोन्सपासून त्याचं ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतं. परंतु ज्यावेळेस IUPAC नॉमेनक्लेचर दिलं जातं, तर IUPAC नॉमेनक्लेचरसाठी जी कार्बन चेन आहे आणि त्या कार्बन चेननुसार दिलेल्या अल्केनला नाव आहे, त्या अल्केनच्या नावावरून इतर कंपाऊंड्सला नावं दिलेले. म्हणजे एक कार्बन असेल तर मिथेन, 2 असेल तर इथेन, 3 असेल तर प्रोपेन, ब्युटेन एक्सेट्रा. म्हणजे इथं एक कार्बन, म्हणून हे मिथॅनॉइक ॲसिड, कॉमनली नोन ॲज फॉर्मिक ॲसिड. आता इथंही काय येईल, H येईल, म्हणून होईल मिथिल फॉर्मेट. मिथिल फॉर्मेट. परंतु इथं आपण H नाही घेणार, कारण
आपलं जे अल्कोहोल आहे तर अल्कोहोलमध्ये एक काय आहे तर आर ग्रुप आहे आणि इथं जर एच घेतला तर आपला अल्कोहोल ते राहणारच नाही, ते काय होईल H2O होईल. म्हणून इथं मात्र कधी एच घ्यायचा नाही अल्कोहोलसाठी. कार्बोक्सिलिक ॲसिडची स्टार्टिंग आपण जो आर ग्रुप आहे तो एच घेऊन आपण करू शकतो. फॉर्मिक ॲसिड, त्यानंतर इथॅनॉइक ॲसिड म्हणजेच ॲसिटिक ॲसिड, प्रोपॅनॉइक ॲसिड, ब्युटॅनॉइक ॲसिड एक्सेट्रा. त्यानंतर इथं जर आपण CH3 घेतलं तर हे झालं ॲसेटिल क्लोराईड. ही रिॲक्शन थोडी खाली लिहू आपण, आपल्याला अडचण होणार नाही. ॲसेटिल क्लोराईड आणि इथेही CH3 जर घेतलं आपण हे झालं मिथिल अल्कोहोल और मिथॅनॉल आणि सेम प्रोडक्ट मिळेल जो आपण ॲसिटिक ॲसिड वापरून केला होता. इथं मगाशी आपण ॲसिटिक ॲसिड वापरलं होतं, हो की नाही, आणि तो जो प्रोडक्ट आहे तो सेम प्रोडक्ट इथं तयार झाला, मिथिल ॲसिटेट. दिस ऑल्सो मिथिल ॲसिटेट. त्यानंतर इथं मात्र आपण एच घेणार नाही. इथं आपण C2H5 घेऊ शकतो किंवा चेन आपण आणखी इन्क्रीज करू शकतो. इथं सुद्धा तुम्ही C2H5 घेऊ शकता, इथिल अल्कोहोल. मग इथं चेंज केला तर इथंही तुमचा चेंज होईल C2H5. मग हे काय होईल इथिल ॲसिटेट. इथिल ॲसिटेट. आता स्ट्रक्चर आणि नावाची प्रॅक्टिस तुम्ही करायची, हो की नाही. आपलं 11th पासून फंक्शनल ग्रुप झालेत. इथिल ॲसिटेट आणि इथिल ॲसिटेटचंच IUPAC नेम काय होईल. आता हे 2 कार्बन ॲटम, हो की नाही, ॲसिडमधील 2 कार्बन ॲटम, 2 कार्बन असेल तर इथेन आणि ॲसिड असेल तर इथॅनॉइक ॲसिड आणि इस्टर असेल तर इथॅनोएट. म्हणून याचं नाव होईल इथिल इथॅनोएट. इथिल इथॅनोएट. बघा ॲसिटेट ऐवजी काय झालं, हा ग्रुप एकच आहे त्याच्यामुळे त्या नावात काही बदल झाला नाही. फक्त ॲसिटेट जे नाव होतं जे कॉमनली वापरलं जायचं तर IUPAC नॉमेक्लेचरनुसार आपण त्याला इथॅनोएट असं नाव दिलं. त्यानंतर थर्ड मेथड बाय युजिंग अनहायड्राइड, ॲसिड अनहायड्राइड. CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 ॲसेटिक अनहायड्राइड. ॲसेटिक अनहायड्राइड प्लस C2H5OH इथिल अल्कोहोल. This is also reversible reaction carried out in presence of H plus. आता इथं काय होणार, हा C2H5O हा इथं अटॅच होणार आणि हा एवढा ग्रुप आणि त्याला जोडलेला हा हायड्रोजन म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O C2H5 प्लस CH3 COH म्हणजे इथॅनोएट प्लस इथॅनॉइक ॲसिड ॲज अ बाय प्रोडक्ट. ह्या झाल्या 3 रिॲक्शन. आता हा जो ग्रुप आहे याला ॲसेटिल ग्रुप असं म्हणतात. ॲसेटिल ग्रुप, ॲसेटिल ग्रुप. CH3CO ग्रुप इज नोन ॲज ॲसेटिल ग्रुप. आणि बाकीचे जे कंपाऊंड आहे त्याला ॲसेटिल डेरिव्हेटिव्ह असं म्हटलं जातं. ॲसेटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्कोहोल. म्हणजे ह्या अल्कोहोलला आपण CH3CO जोडला म्हणून हा काय झाला ॲसेटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथिल अल्कोहोल, ॲसेटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ इथिल अल्कोहोल एक्सेट्रा. आता हा जो ॲसेटिल ग्रुप सबस्टिट्यूट केला तर त्यापासून एक इम्पॉर्टंट मेडिसिन तयार होतं, त्याचं नाव ॲस्पिरिन. ॲस्पिरिन
and it is acetyl derivative of salicylic acid. Salicylic acid, COOH OH means orthohydroxy benzoic acid is known as salicylic acid. Orthohydroxy benzoic acid known as salicylic acid, and it is treated with, and aspirin, it is a acetyl derivative of this salicylic acid. हा ऑक्सिजन काय काढून टाकला, पण हायड्रोजन काढला आणि त्यासोबत सी डबल बॉन्ड ओ म्हणजे CH3C डबल बॉन्ड ओ जोडला, हा ॲसिटिल ग्रुप जोडला, म्हणून हा काय झाला, ॲसिटिल डेरिव्हेटिव्ह ऑफ सॅलिसिलिक ॲसिड इज नोन ॲज ॲस्पिरिन. ॲस्पिरिन इट इज यूज्ड ॲज अँटीपायरेटिक ॲज वेल ॲज ॲनाल्जेसिक, म्हणजे अंगदुखीसाठी आणि फिवर कमी करण्यासाठी, ताप कमी करण्यासाठी हे ॲस्पिरिन वापरलं जातं. मग आता आपला ॲसिटिल ग्रुप इथं इंट्रोड्यूस करायचा आहे, मग त्यासाठी काय वापरलं जातं, तर ॲसिटिक अनहायड्राइड CH3CO twice O in presence of H+ acidic medium gives aspirin as a product. आता बऱ्याच वेळा ही टोटल रिॲक्शन येते किंवा फक्त ॲस्पिरिनचं स्ट्रक्चर काढायलाही येऊ शकतं. Next reaction, a reaction with alkyl halide. Reaction with hydrogen halide. आता ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन कुठं बघितली आपण, प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइडमध्ये रिॲक्शन बघितली. प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड म्हणजे अल्कोहोलपासून आपण अल्कोहोलची रिॲक्शन HX सोबत केली आणि त्यापासून आपल्याला मिळालं RX + H2O. ह्या ज्या रिॲक्शन आहे म्हणजे त्याच कुठं आल्या, तर रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल्समध्ये, म्हणजे जे प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्किल हलाइड आहे त्याच रिॲक्शन कशाच्या आहे, तर रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल्स. म्हणजे बऱ्याचशा रिॲक्शन आहे आपल्या रिपीट होत आहेत, त्यामुळं पुस्तकामध्ये ज्या रिपीट रिॲक्शन आहे त्या दिलेल्या नसून त्या आपण अगोदर ज्या पेजवर बघितल्या त्यावर जा असं तिथं नोट दिलेली असते. रिॲक्शन्स विथ हायड्रोजन हलाइड दॅट इज HX and where X is Cl, Br and iodine. General reaction ROH plus HX gives RX plus H2. But for the different alcohol reaction condition is different, as well as for different halogen halide reaction condition also different. Primary alcohol reacts slowly with HX, that is with HCl. इथं जर प्रायमरी अल्कोहोल असेल आणि प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्शन HCl सोबत स्लो रिॲक्शन होते आणि म्हणून आपण काय यूज करतो, तर अनहायड्रस ZnCl2 यूज करतो. फॉर एक्झाम्पल C2H5OH plus HCl in presence of anhydrous ZnCl2. आणि हे जे मिक्सचर आहे HCl + ZnCl2 आपण कालच रिॲक्शन बघितली, त्याला काय म्हटलं जातं, तर ल्युकास रिएजंट. ल्युकास रिएजंट, जे ल्युकास रिएजंट आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोलच्या डिस्टिंग्विशिंगसाठी सुद्धा वापरलेलं आहे ल्युकास रिएजंट. आणि मेथड जी आहे त्याला ग्रूज मेथड असं म्हटलं आहे, GROOVS, ग्रूज मेथड. रिॲक्शनचं नाव
ग्रूज मेथड आणि रिएजंटचं नाव ल्युकास रिएजंट. C2H5Cl प्लस H2. आणि हे सेकंडरी अल्कोहोल असेल CH3CHOH म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोल असेल तर त्यासाठी सुद्धा अनहायड्रस ZnCl2 वापरलं जातं. CH3CHCl CH3 plus H2O. But for tertiary alcohol, tertiary butyl alcohol, reaction is fast only on heating. रिॲक्शन फक्त HCl सोबत हीट केलं तर त्यापासून प्रोडक्ट मिळतो हलाइड. प्लस H2O. ओनली ऑन हीटिंग आर ॲट रूम टेम्परेचर. केवळ HCl सोबत शेक केलं तर हे टर्शरी ब्युटिल क्लोराईड मिळतं का जे जास्त प्रमाणात टर्बिडिटी दाखवतं, कमी प्रमाणात टर्बिडिटी दाखवतं, अतिशय थोड्या प्रमाणात टर्बिडिटी दाखवतं. म्हणून ही ल्युकास रिएजंटची रिॲक्शन आहे ज्यामुळं प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलसुद्धा डिस्टिंग्विश करता येतात. देन रिॲक्शन विथ HBr. आता इथं HBr जर वापरलं तर इथं ZnCl2ची आवश्यकता नाही, परंतु HBr हा कसा आहे अनस्टेबल. देअरफॉर it is prepared during course of reaction, that is in situ, by using NaBr and mixture of H2SO4. NaBr आणि H2SO4चं मिक्सचर केलं तर त्यापासून HBr तयार होतो आणि प्रोडक्ट मिळतो हे प्रायमरी ब्रोमाइड, हे सेकंडरी, सेम reagent, that is NaBr plus H2SO4. And for iodide preparation, alkyl iodide, NaI in presence of H3PO4 is used. आयोडाईड तयार करण्यासाठी हे सुद्धा अनस्टेबल असल्यामुळे आणि रिॲक्शन रिव्हर्सिबल होत असल्यामुळे इथं इन सिट्यू HI तयार केलं जातं बाय युजिंग NaI प्लस H3PO4. बाकी सेम. हा ब्रोमिनचा काय होईल आयोडीन. म्हणजे इथं रिएजंट क्लोराईडसाठी ल्युकास रिएजंट वापरलं, टर्शरीसाठी आवश्यकता नाही. आणि HBr ज्यावेळेस वापरलं त्यावेळेस रिएजंट HBr तयार करण्यासाठी NaBr प्लस H2SO4 वापरलं. आणि HI हायड्रो आयोडिक ॲसिडसाठी NaI आणि H3PO4चं मिक्सचर वापरलं. Then reaction with phosphorus halide. That is PX3 and PX5. आता PX3 मध्ये हा PCl3, PBr3. आता PCl3 कसा आहे स्टेबल आहे, PBr3 काही प्रमाणात अनस्टेबल and PI3 also unstable. But only PCl5 is found in nature. PBr5 and PI5 does not found in nature. General reaction: thrice of ROH alcohol plus PCl3 red phosphorus plus Cl2 gas
heating gives thrice of RCl plus H3PO3 phosphorus acid. And for reaction PCl5 ROH plus PCl5 same heating gives RCl plus SCl plus POCl3 as a byproduct, phosphorus oxychloride. बॅलन्स रिॲक्शन आहे. हे 5 क्लोरीन 1 2 आणि हे 3 टोटल 5. आता आपण याचा एक्झाम्पल्स जर आपल्याला बघायचे असेल तर हा जो CS3 आहे R ग्रुप आहे तिथं तुम्ही CS3 जर आपण घेतलं इथं CS3Cl मिळेल, इथं C2H5 जर घेतलं इथं मिळणारा प्रोडक्टसुद्धा C2H5 असेल. अशा प्रकारे ह्या रिॲक्शन. देन डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. Dehydration of alcohols. When alcohols are heated in presence of H2SO4 dehydrating agent like P2O5 phosphorus pentaoxide, alumina Al2O3 and concentrated H2SO4, it gives alkene as a product. In general form plus dehydrating agent in presence of concentrated H2SO4 असेल किंवा Al2O3 at 623 केल्विन असेल. आता कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी आणि टर्शरीसाठी जे टेम्परेचर आहे ते मात्र वेगवेगळे आहे. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल असेल तर डिहायड्रेशन इझिली होत नाही, तिथं हाय टेम्परेचर, आणि टर्शरी अल्कोहोलसाठी इझिली डिहायड्रेशन होतं कारण टर्शरी कार्बोकॅटायन इज अ स्टेबल कार्बोकॅटायन, देअरफॉर इट इज कॅरिड आउट ॲट लोअर टेम्परेचर. gives alkene as a product. This is alcohol. आता ह्याची मेकॅनिझम कशी होते तर रिॲक्शन ॲक्च्युली कशी कॅरिड होते. फर्स्ट प्रोटोनेशन ऑफ अल्कोहोल. सेकंड फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. थर्ड रिमूवल ऑफ प्रोटॉन. आता ह्या 3 स्टेप आपण बघू. प्रोटोनेशन, H+ ला ॲब्स्ट्रॅक्ट करून घेतो. इथं दुसरे कुठलेही ग्रुप जसं अल्कोहोल असेल त्यानुसार बाकीचे ग्रुप अटॅच असतील. H हा OH2 पॉझिटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन, जे लोन पेयर्स होते ऑक्सिजनचे ते यूज केले गेले बॉन्डिंगमध्ये, त्यामुळं पॉझिटिव्ह चार्ज आला. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. दिस इज फास्ट स्टेप, this is slow step. Formation of carbocation. This is good living group. H2O is a good living group. हा लिव्हिंग ग्रुप निघून जातो आणि यापासून मिळतं हा कार्बोकॅटायन, प्रायमरी कार्बोकॅटायन इज अ अनस्टेबल कार्बोकॅटायन, देअरफॉर deprotonation takes place.
आणि इथं डबल बॉन्ड तयार होतं, डबल बॉन्ड प्लस एच प्लस. आणि जो एच प्लस आहे हा एच प्लस कोण घेतो, H2O यूज प्लस H3O प्लस. हा जो H2O निघतो तो ह्या H प्लसला ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि त्यापासून H3O प्लस तयार होतो. दिस इज मेकॅनिझम फॉर डिहायड्रेशन ऑफ दी अल्कोहोल. Then next question is how propane 1-ol is converted into propane 2-ol. Conversion of propane 1-ol to propane 2-ol. How will you convert propane 1-ol to propane 2-ol? आता प्रोपेन 1-ऑलचं रूपांतर 2-ऑलमध्ये आपल्याला करायचं, तर मग आपल्याला कुठली रिॲक्शन घडून आणावं लागेल की जेणेकरून प्रोपेन 1-ऑलचं रूपांतर प्रोपेन 2-ऑलमध्ये करता येईल. मग त्याआधी आपल्याला दोन्हीचे स्ट्रक्चर माहीत असणं गरजेचं आहे. आता प्रोपेन 1-ऑल CH3 CH2 CH2 OH आणि प्रोपेन 2-ऑल CH3 CH OH CH3 ह्याचं रूपांतर यात करायचं. आता त्यासाठी काय करावं लागेल, आधी याचं डिहायड्रेशन घडून आणावं लागेल इन प्रेझेन्स ऑफ Al2O3. कुठलाही डिहायड्रेटिंग एजंट आपण तिथं वापरू शकतो, P2O5 वापरू शकतो, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4ही वापरू शकतो. मग इथं काय होणार, CH3 CH2 डबल बॉन्ड CH2 हा CH डबल बॉन्ड CH2 यातला OH आणि यातला H निघून गेला, H2 मॉलिक्यूल निघून गेला, मायनस H2O रूपांतर झालं प्रोपीनमध्ये, प्रोपीन. आता प्रोपीनचीच रिॲक्शन आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत केली, देन हायड्रोलायसिस H2O. तर रिॲक्शन कशी होणार बघा. फर्स्ट स्टेप आणि सेकंड स्टेप. CH3 CH डबल बॉन्ड CH2 इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. डायरेक्ट आपण आन्सर लिहिलं तरी चालतं. H2O गिव्ज आयसोप्रोपिल अल्कोहोल. आता हे रिॲक्शन होत असताना तर स्टेप कुठल्या होतात, अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉप्स रूल. रिॲक्शन कुठले होते, मार्कोनिकॉप्स रूल. दिस इज असिमेट्रिक रिएजंट, असिमेट्रिक सबस्ट्रेट, असिमेट्रिक सबस्ट्रेट, असिमेट्रिक रिएजंट. देयरफॉर नेगेटिव्ह पार्ट गोज टू that carbon atom which bears less number of hydrogen. इथं SO3H आला, इथं हायड्रोजन आला, हा आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट तयार झाला आणि त्याचं हिटिंग केलं त्याला H2O सोबत, तर काय मिळालं, आयसोप्रोपिल अल्कोहोल मिळालं. आणि आणखी एक रिॲक्शन, हाऊ विल यू कन्वर्ट काय नेम होईल याचं, 3-methyl butane 2-ol. हा 1 2 3 and 4 3-methyl butane 2-ol to 2-methyl 2-iodobutane. CH3 C CH3 I CH2 CH3 2-methyl 2-iodobutane. तर ह्याचं कन्वर्जन आपल्याला यामध्ये करायचं. तर रिॲक्शन कशी होईल बघा, इथं प्रोटोनेशन होईल इन प्रेझेन्स ऑफ H प्लस CH3 CH
CS3 हा OH2 झाला, यानं याला ॲब्स्ट्रॅक्ट केलं, पॉझिटिव्ह चार्ज. देन -H2O हा ग्रुप निघून गेला, इथं कॅटायन तयार झाला, CS3 CH CS3 देन CH आणि CS3. आता हा कसा आहे, सेकंडरी कार्बोकॅटायन. सेकंडरी कार्बोकॅटायन इज अनस्टेबल, मीन्स प्रायमरी इज अनस्टेबल दॅन सेकंडरी, सेकंडरी इज अनस्टेबल दॅन टर्शरी. म्हणजे टर्शरी कार्बोकॅटायन कसं आहे, मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन. मग इथं काय होते, तर रिअरेंजमेंट रिॲक्शन होते. हा हायड्रोजन हा इथं अटॅच होतो, रिअरेंजमेंट रिॲक्शन म्हणतात त्याला, रिअरेंजमेंट रिॲक्शन. रिअरेंजमेंट ऑफ H+ हा H- स्वरूपात निघून जातो, H- टेक्स प्लेस. हा इलेक्ट्रॉन घेऊन जातो, म्हणजे इथं काय झालं, कार्बोकॅटायन तयार झाला, CS3 CCH3 हा पॉझिटिव्ह चार्ज, आणि हा झाला CH2 CS3 हा झाला टर्शरी कार्बोकॅटायन. आणि हा होता तो सेकंडरी कार्बोकॅटायन. सेकंडरीचं रूपांतर टर्शरी कार्बोकॅटायनमध्ये झालं. आणि आता मात्र अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. हा न्यूक्लिओफाईल इथे अटॅक करतो, CS3 CCH3 I CH2 CS3. म्हणजे अशा प्रकारे हे स्टार्टिंगपासून हा प्रोडक्ट तयार झाला. रिमेनिंग पार्ट इन नेक्स्ट लेक्चर.